तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे वन अँड ओनली एस जे ब्लॉग जंक्शन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप विशेष आहे. आज आपण चाललेलो आहे साईनगर शिर्डी श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी. चला माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या. चला तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. आपण जाणार आहे 11:15 सुपरफास्ट साईनगर शिर्डी एक्सप्रेसनी. त्या एक्सप्रेस वरून आपण सकाळी 9 वाजता तिथे पोहोचणार आहे. त्याला तर अशा ब्लॉगला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया असेच नवनवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आजच्या ब्लॉगला पाहण्यासाठी सुरुवात करूया. लेट्स गो. इथं बघ खेडेवी पोर तर आम्ही चाललो आता दादर स्टेशनला. नानू हाय कर हाय. सुनो असं बोल. तर आता आम्ही चाललो दादर स्टेशनला. कोमल तू बोल. आता आम्ही चाललो दादर स्टेशनला. आवाज आलाच नाही. दादर स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता फ्लॅट क्रमांक 13ला. आता लवकरच आपली ट्रेन गाडी येईल, त्याच्यामध्ये आपण बसू. मला वाटतं तर हेच असेल. ही ट्रेन गाडी असण्याची शक्यता आहे असं वाटतं. कारण की बघा तुम्ही, ही ट्रेन अशी आहे बघा. अजून lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Cold.
shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. तर मित्रांनो शेवटी आपण आलो आहे श्री साईबाबा शिर्डीला. येस, आता आपण जाणार बसमधून ते मंदिरपर्यंत. आता बघा पुढचा ब्लॉग. आले आले आले. ओ काय एंट्री मारली. ओ हो नाटक सुरू घेतलं आहे. तुम्ही आदरून बघू शकता. मस्त आता पटापट फ्रेश होऊ, मग निघू डायरेक्ट मंदिरकडे. लेट्स गो. तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे परत नवीन सकाळनंतर. आता आपण थोड्या वेळामध्ये मंदिराकडे निघणार आहे. तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला इकडे यायचं आहे का. तर हे बघा रूम अशा प्रकारे आहे. अय सोनाबाई, एक कोमल, काय करती. बाय बाय कर. बाय बाय. आता आपण चाललो आहे मंदिराकडे. आता मंदिराकडे गेल्यावर मस्त तिथं व्ह्यू चाय बी पिऊ आणि मस्त तुम्हाला दाखवू पण. इथं कोमल तर मित्रांनो मंदिरामध्ये तर आपल्याला फोन आला नव्हता. तर आता आमचं दर्शन विषण सगळं झालेलं आहे. आता आपण आलं जरा मार्केटमध्ये सामान घेण्यासाठी. आपलं आहे तशी ट्रिपची माणसं आहे, बरोबर आहे का नाही. कॉमेडी करायला एक नंबर आहे ती इथे. इथं सगळ्यात भारी, इथं एक नंबर आहे. चला आता नाश्ता करायला जाऊ.
तर मित्रांनो तुम्हाला आता शिर्डीमध्ये सगळ्यात भारी फोटोशूट करणारी प्लेस दाखवतो ते म्हणजे तुमच्या समोर. मित्रांनो एक नंबर एकदम भारी प्लेस आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही नक्की शिर्डीला या. ऐका नाही कोमल. मग आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो बघा. आतमध्ये तर एकदम भारी आहे बघा मस्त. पागल. तर मित्रांनो तुम्ही माझ्या बघू शकता एकदम पाठीमागे साईबाबाची मस्त मूर्ती लावलेली आहे आणि इकडं खेळत आहे आपले भारी भारी पोरी लोक. एकदम मस्त येडे झालेले बघा पळायला लागले. ह्यांना काय नाही, ह्यांना गार्डनचं सामान दिसलं नुसतं ह्यांना पळायचंय बघा. हा गरम आहे गरम. भाजून दे उतरा भाजून दे. भाजला तर बरं आहे ना तुम्हाला. उतर चल. ह्याला असं धक्का दिला पाहिजे. ओके लय अड्यावानी करते ते. आता इथं पण भाजणार आहे तुम्हाला. चला तिकडे वाट बघते ते. चला तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे भजण्याला. कुठे जेवायला. आता तिथे जेवताना तुम्हाला जर जमलं तर दाखवाल. आता आम्ही आहे त्याच बसमध्ये ज्या बसमध्ये आम्ही सकाळी होतो. लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण आलो आहे भोजनालयाला. आता मस्तपैकी जेवून घेऊ. समोरचा तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मग तुम्हाला आता जेवताना जर असलं तर पॉसिबल तर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता तुम्ही जस्ट बघितलं असेल की आता आमचं जीवन झालेलं आहे. आता आपण आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मस्त एक्झिबिशन. पण इथं मोबाईल आला नसल्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही. पण तुम्ही यांच्या यूट्यूबवर वेबसाईटवर बघू शकता. अशा प्रकारे आहे. तर मस्त मावळे एवढे मस्त डेकोरेशन. जवळ सोनं थांबली. 2 मिनटं थांबा. तर आता आम्ही जाणार डायरेक्ट रूममध्ये. तर आता रूममध्ये भेटूया. मित्रांनो शेवटी आता रूममध्ये आहे. मस्त
आता थोड्या वेळामध्ये निघायचं परत ट्रेनमध्ये. ट्रेन आहे 9:25 आराम करायचं मग आपल्याला जर लवकर निघा लागल. स्टेशन लांब आहे, मग 8 वाजता निघा लागल. तोपर्यंत आपण झोपू. असू दे. रूम बघा कसं आहे, इथं वॉशरूम आहे, तर असं काय तर जानू बसलेले आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग तर खूप मोठा होणार आहे. आता मी या ब्लॉगला 2 पार्टमध्ये करणार आहे. मग हा पहिला पार्ट आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत राम राम.